झटपट रेसिपीज या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बेबीकॉर्न चिली ड्राय हॉटेल स्टाईल कसे करायचे आहे ते बघणार आहोत। ही एक पॅकेट बेबीकॉर्नचे घेतले आहे। बेबीकॉर्नचे असे लांब लांब तुकडे करायचे आहेत। तीन सिमला मिरची घेतलेले आहेत आणि त्याचे मोठे मोठे चौकोनी तुकडे केलेले आहे। तसेच तीन मोठे कांदे घेऊन त्याचे देखील चौकोनी तुकडे केलेले आहेत। हे तुकडे एकमेकांपासून सेपरेट केलेले आहेत। बघा कसे मोकळे मोकळे झालेले आहेत तुकडे। आता एका बाउलमध्ये साधारणतः 1 वाटी मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये 1 चमचा ओवा चोळून टाकलेला आहे, म्हणजे त्याची चव चांगली लागते। त्यानंतर 1 चिमूटभर मिरे पावडर टाकलेले आहे। अर्धा चमचा जिरे टाका। 1 चमचा तिखट टाका। इथे मी अर्धा चमचा असं तिखट घेतलेलं आहे, म्हणून 1 चमचा तिखट आहे। आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि चवीपुरते मीठ टाका। यामध्ये 3 चमचे टोमॅटो केचप टाकलेला आहे। आणि 1 चमचा सोया सॉस टाकलेला आहे। हे सर्व जिन्नस साधारणतः भज्याचे पीठ भिजवतो त्याप्रमाणे भिजवायचे आहे, मात्र जास्तही पातळ किंवा जास्तही जाड ठेवायचे नाही। साधारणतः अशी कन्सिस्टन्सी पाहिजे। त्यामध्ये आपण आता चिरलेले बेबीकॉर्न टाकलेले आहे। आता हे मस्त तळून घेऊया। तेल गरम झाले की नाही ते बघूया। थोडंसं पीठ टाकलं, पिठाचा भजा होऊन वरती आला, तेलावर तरंगला म्हणजे पीठ गरम झालंय। चला तर मग मस्त सगळे बेबीकॉर्न आपण तळून घेऊया। बेबीकॉर्न गोल्डन कलर होईपर्यंत तळायचे आहेत। आहा, मस्त कलर आलेला आहे गोल्डन। सर्वच बेबीकॉर्न तळून झालेले आहेत। आता आपण याचा सॉस तयार करून घेऊया। त्यासाठी 2 चमचे शेजवान चटणी घेतली आहे आणि 1 चमचा सोया सॉस घेतलेला आहे। त्यामध्ये अर्धा चमचा तिखट आणि 3 चमचे टोमॅटो केचप टाकलेले आहे। यामध्ये थोडेसे पाणी टाकले आहे, साधारणतः अर्धा कप, आणि मस्त हलवून घेतले आहे।
आता आपण फायनल प्रोसेस म्हणजेच बेबीकॉर्नला मस्त तडका देऊया। त्यासाठी 1.5 पळी तेल घेतले आहे कढईमध्ये, 1 चमचा जिरं टाकलेलं आहे आणि 10 पाकळ्या लसणाचे ओबडधोबड ठेचून घेतलेले आहेत, म्हणजे जाड ठेचून घेतलेले आहे आणि ते गोल्डन कलरला येईपर्यंत तळले आहेत। त्यानंतर त्यामध्ये सॉस ॲड केलेला आहे। सॉसमध्ये थोडेसे पाणी देखील ॲड केले तरी चालते, म्हणजे सर्व शिमला मिर्च आणि कांदा त्यामध्ये शिजतो। आता शिमला मिरची आणि कांदा त्यामध्ये ॲड करूया आणि हलवून घेऊया। यात चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि एक 5 ते 7 मिनिटांसाठी झाकून ठेवलेलं आहे। नंतर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे व सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे हनी, मध, अर्धा चमचा मध टाकलेला आहे आणि 1 चमचा तीळ टाकलेली आहे। आता या मिश्रणात आपण तळलेले बेबीकॉर्न टाकूया आणि मस्त एकत्र हलवून घेऊया। आतापर्यंत गॅस सिमवर चालूच आहे। साधारणतः 1 वाफ आली की बंद करूया। घ्या मग तयार झाले हे हॉटेल स्टाईल बेबीकॉर्न चिली ड्राय। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा। थँक यू।